चला तर फ्रेंड्स, उन्हाळा चालू झाला आणि मी बाजरीच्या खारड्या बनवायला घेतलेल्या. कशा बनवल्यात मी तुम्हाला दाखवते. तर मी 1 किलो साधारण बाजरी घेतलेली आणि ती छान दळून घेतली. म्हणजे एकदमच बारीक पीठ नाही केलेलं, तर जाडसर असं पीठ मी पिठाच्या गिरणीतून दळून आणलेलं. आणि हे बघू शकता, थोडं थोडं करून मी ह्याला भिजवते पाणी घालून. खूप पाणी नाही घालायचं, थोडंसं भिजलं पाहिजे एवढंच घालायचं. त्यानंतर मी चुलीवरती खारड्या बनवायला घेतल्या. तर साधारण 1-1.5 लिटर पाणी घेतलेलं. त्यात जिरे, ओवा आणि त्यानंतर तीळ घातलेले, साधारण 2-2 चमचे हे घातलेले मी. आणि त्यातच मी कोथिंबीर, कढीपत्ता आणि लसणाचं एकदम बारीक असं वाटण करून घातलं आणि लाल तिखट आणि मीठ घातलेलं. तर मी एवढंच घालून ह्या पाण्याला उकळी आणणार आहे. आणि तोपर्यंत जे मी पीठ भिजवलेलं त्याला ते सुट्टं करून घेते किंवा मोकळं करून घेते. तर हे बघू शकता, हे अशा प्रकारे. तर पाण्याला उकळी आली आणि थोडं थोडं करून पीठही घालायचं आहे आपल्याला त्यात. आणि ते हलवत घालायचं आहे. त्यात गोळे होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. हातावर चोळून मी हे पीठ घालायला सुरुवात केलेली. तर हे बघू शकताय, सर्वच पीठ मी घालणार आहे. यात तेल घालायचं नाही आहे. जर तेल घातलात तुम्ही तर मग ह्या खारड्याचा वास येतो आणि मग त्या वर्षभर टिकतील, पण त्याचा वास आल्यामुळं खावं असं वाटणार नाही, म्हणून मी यात तेल घातलेलं नाही. तर हे सर्व पीठ घालून छान हाटून घेते. साधारण ह्या सगळ्या प्रोसेसला 1 तास गेला माझा, लसूण सोलण्यापासून ते हे शिजवून झाकून ठेवण्यापर्यंत. तर ह्या सर्व घातल्यानंतर एकदम बारीक जाळ घेतलेला आणि हाटून घेते. हे बघू शकताय, साधारण 15-20 मिनिट मीडियम हीटवरती मी ह्याला हाटून घेतलेलं. आणि मध्ये मध्ये झाकून ठेवून थोड्या वेळाने मी त्याला काढते. म्हणजे 5-5 मिनटं मी त्याला झाकून ठेवलेलं बारीक ह्याच्यावरती आणि मग ते हलवते आणि मग ठेवते. साधारण 1 अर्ध्या तासाच्या मध्ये हे माझं शिजून झालं. आणि हे झाकून ठेवलं आम्ही. आई माझी अशी म्हणली की रात्री शिजवून ठेवलं म्हणजे सकाळी छान फुलतं किंवा छान त्यात कण त्याचा फुलला जातो. तर शेवग्याने मी खारड्या बनवायला घेतलेल्या. शेवग्याने बनवलात तर लवकर होतील आणि दिसायला पण छान होतात. खारड्या तसं हातानेही बनवल्या जातात, त्याही छान होतात, पण त्याला वेळ लागतो, म्हणून मी ह्या शेवग्याने बनवते. तर ह्या अशा प्रकारच्या खारड्या तुम्हीही बनवून पहा. कशा वाटल्या त्या मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही जर खारड्या बनवणार असाल आणि त्यातली थोडीफार मदत जरी झाली ह्या व्हिडिओ बघून, तरी व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर ह्या खारड्या माझ्या बनवून झालेल्या आहेत. तर ह्याला 1 दिवस तर लागतोच वाळण्यासाठी कडक उन्हात, पण 2 दिवस मी ठेवलेल्या म्हणजे छान